नमस्कार मित्रांनो, आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. नो एडिट, नो कट, ऑनली व्हिडिओ फटाफट. तर ग्राहक राजा चॅनलच्या माध्यमातून आपण आजचा विषय घेतो आहे. पण मुख्यमंत्र्यांनी जी कर्जमाफीची योजना केलेली आहे, त्या संदर्भात आपण स्थानिक शेतकरी आणि गावाचे माजी सरपंच यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार सर. नमस्कार. तर मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण आता सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या जी कर्जमाफीची घोषणा केली, तर सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती, की कर्जमाफी अशी आगळीवेगळी होईल, आनंदात होईल. पहिली गोष्ट अशी आहे, की कर्जमाफीला त्यांनी उशीरच केला. त्यांच्या घोषणेनुसार जून अखेरपर्यंत ते कर्जमाफी करणार होते. पण त्यांनी मार्चमध्येच त्याची घोषणा केली. घोषणा अशी केली, की 2025 मध्ये पावसाचं संकट आलं होतं. तर सगळ्या शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी पिकं तर वाहून गेले, त्याचबरोबर जमिनी पण वाहून गेल्या. विहिरी पण बुजल्या. बऱ्यापैकी खूप म्हणजे बरंच नुकसान झालं शेतकऱ्यांचं. आता ज्या शेतकऱ्याची जमीनच वाहून गेली, त्याचं म्हणजे खूप मोठं नुकसान झालं. 2-3 वर्षासाठी तो माघारीच आला. तर अशी अपेक्षा होती, की सरसकट कर्जमाफी करतील. ज्यांचं 2025 सप्टेंबर अखेरपर्यंत जी त्यांनी घोषणा केली, तर तिथून पुढे सगळे पिकाचं नुकसानच झालेली होती. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही पडलेलं आत्तापर्यंत. जे आत्ता जी पिकं आहेत, ती शेतकऱ्यांना भेटतील. पण इथून मागची जी आहेत, ती सगळी नुकसानच झालेलं आहे ना. मग ज्या पद्धतीमध्ये नुकसान झालं आणि तुम्ही सगळ्या गोष्टीचा बायोडेटा गोळा केला. तुम्ही बघितलं सगळं बायोडेटा, सगळ्या बँकेचा असू द्या, सोसायटीचा असू द्या. काही लोकांनी रेग्युलर भरणा केलेला आहे त्या ठिकाणी आणि आता चालू आहे. जी सप्टेंबर जी म्हणता तुम्ही, त्यानंतर जे आहे ते रेग्युलर शेतकरी कर्जामध्ये आहेत ते. आणि तुम्ही सांगता की रेग्युलरला ₹50,000 सवलत देत आहे. आता काही 2 लाख उचललेत, कोणी 3 लाख, 5 लाख असे बरेचसे ज्या शेतीच्या प्रमाणे शेतकऱ्याच्या पद्धतीने त्यांनी कर्ज आपापल्या पद्धतीने घेतलेलं आहे. आणि ते मागच्या वर्षीपासून ते पिकामध्ये डुबलेलेच आहेत. पिकात डुबले म्हणजे त्यांचं घरदार त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाठीमागं झालेलं आहे. तर ही आमच्या दृष्टीने आता आमच्या शेतकऱ्यामध्ये जी कुजबूज जी असते, की ही कर्जमाफी टोटली फसवी कर्जमाफी आहे. तुम्ही एक तर सरसकट कर्जमाफी करायला हवी. 2 लाख म्हणताय तुम्ही, पण 1.5 लाख करा, सरसकट करा. पण असं रेग्युलर अन्याय होतोय तो. रेग्युलर अन्याय का करायचा? त्यांची नुकसानच झालेली आहे. आणि काही लोक जे थकीत आहेत त्यांना पण माहिती आहे की पुढे काय विषय होणार आहे. त्याच्यामुळं सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी आम्हाला कळकळीची विनंती आहे शासनाला. आणि गाव चावडीवरती रानामध्ये शेतात कामं करताना, बांधावर जेवण करताना हाच विषय असतो, की मुख्यमंत्री साहेबांनी जी कर्जमाफी केली, आम्ही त्याचा आदर करतो. पण ही फसवी कर्जमाफी आहे असं पण आम्ही त्याच्यामध्ये चर्चामध्ये करतो. कारण रेग्युलरला काहीच नाही आणि जो थकीत आहे, तो थकीत पण आमचा बंधू जो असेल, तो कशामुळे थकला, काय थकला आणि तुम्ही अशा पद्धतीने त्याला 2 लाखापर्यंत आणि आणखीन तुम्ही त्यात तुमच्या जी-आरमध्ये नाही आला, की आणखी नेमकं 2 लाख कोणाला देणार आहेत? त्रुटी करणार तुम्ही, त्यातून भरपूर चाळण होणार आहे. उगाच मोजक्या शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये फायदा होणार आहे, एकदम थोड्याशा. म्हणजे ही कर्जमाफी काय एवढी अशी काय विशेष नाहीच. आमच्या दृष्टीनं नाहीच विषय. तर आमची विनंती आहे, की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला ह्याविषयी कर्जमाफी जर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची असेल, आणि तुम्ही जी घोषणा केली, त्याचा तुम्ही परत त्याचा विचार करावा. प्रत्येक शेतकऱ्याचा त्याला लाभ भेटावा. ही आमची सगळ्या शेतकऱ्यांची विनंती असेल. आणि ह्या कर्जमाफीला माननीय बच्चूभाऊ कडू आणि त्यांच्या खूप सहकाऱ्यांनी खूप मोठी योगदान दिलं. त्यांनी खूप जीवाची बाजी लावून त्यांनी शेतकऱ्याचा संघर्ष केला आणि त्यांना कर्जमाफी मिळवून दिली. पण ती शेतकऱ्यांची समाधानाची नाही, बच्चूभाऊच्या मुळीच समाधानाची नाही. ही श्रेय सगळं टोटली बच्चूभाऊला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जातंय. तर येणाऱ्या काळात पण बच्चूभाऊ म्हणतात, की आम्ही ह्याच्या विरोधात दंड ठोठावणार आहोत आणि रेग्युलर शेतकऱ्यांना पण आम्ही
जास्तीत जास्त लाभ कसा भेटेल हे बच्चूभाऊची पण घोषणा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता पाहू आपण म्हणजे ही जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे कर्जमाफीची, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची यांनी सांगितल्याप्रमाणे की ही फसवी कर्जमाफी आहे. तर आपण आणखीन म्हणजे लोकांचा आढावा घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत ह्या बातम्या पोहोचवणार आहोत. तर मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची योजना ही खरंच शेतकऱ्यांसाठी जीवदायी आहे का? आणि नसेल तर का नाही, की कोणाच्या फायद्यासाठी अवलंबली आहे का मुख्यमंत्र्यांनी? हे सामान्य शेतकरी सांगणार आहेत. तर पाहत राहा आपला ग्राहक राजा न्यूज चॅनल.